आज आम्ही निघालो आहोत राईडला, कारण की आज आहे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. तर या निमित्ताने एक छोटा रिजन आपल्याला सांगण्यात आहे. तो आमची एक छान अशी ट्रिप प्लॅन केली आहे. खूप सारे सरप्राईजेस आहेत जे मला सुद्धा माहिती नाही आहे. सो या ब्लॉगमध्ये बघूया की पुढे जाऊन ते सरप्राईजेस काय आहेत. सो चला. आणि आता आम्ही थांबलो आहोत मीरा यायला. तर गाईज आम्ही आलो आहोत कर्जतला, कॅम्प कर्लीजमध्ये. आम्ही आता इथे गाडी पार्क केली. इथे बाईक पार्क करायला जागा आहे आणि रस्ता इथून आत आहे आणि तो खूप अबडधोबड आहे. एवढूसाच लेन आहे जिथून आपल्याला यायचं आहे. आणि मध्ये असं काय बोलणार याला, कॅनल आहे कॅनल. वाव गाईस, हे असे कॅम्प्स आहेत इथे आणि मध्येच ना असे फवारे लावलेले. तेवढं भारी वाटतं ना, थंडगार. आणि शोपर गाईस, इथे खूप चिल्लर पार्टी आलेली आहे. खूप जास्तच चिल्लर पार्टी आहे. हा आवाज ऐकतायत, नुसती चिल्लर पार्टी आहे. वाव वाव. आम्ही ते आलो आहेत गाईस. तर सध्या चेक इन साठी लाईन आहे, तर मग आम्हाला इथे थांबवलं आहे. हां, तर वेलकम ड्रिंक आहे इथे. त्यांचं कॅन्टीन टाईप. बाय द वे गाईज, हे मी प्लॅन केलं आहे त्याच्या बड्डेसाठी. बड्डे ट्रिप, मुलाचा बड्डे आहे, तर मग एक बड्डे ट्रिप बघू आता इथे 2 दिवस कसे जात आहेत. अरे म्हणजे काय काय करतायत ते. ठीक आहे, चला आम्ही फोटोज काढतो आता ना गाईज. हा तिसऱ्यांदा हे आणायला चाललाय. हे बघा, 2 ग्लास पिलो आहेत. तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा. तो चौथा ग्लास आणलाय आणि चौथा. ते फ्री आहे तर संपायचं नाही सगळं. संपा सकता है. चिकन हा बँड चेकआउटची वेळ काढायचं. ओके तुमचा लकी ड्रॉचा नंबर सुद्धा. ओके. आम्ही आता चाललोय आमच्या टेंटकडे. हा आहे आमचा टेंट मोठा आहे गाईज, 1 नंबर. हो नाही काय, 1 जण 3 जण तर आरामशीर झोपू शकतात. आता त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं आता किती वाजता काय काय चालू होणार ते. इथून वरती पूल साईड आहे, इथे आता इव्हेंट्स चालू होईल, रेन डान्स आणि फोम पार्टी. तर आता मग थोडं रेस्ट करून थोडं फ्रेशन अप होऊन फोम डान्ससाठी. आता आम्ही चाललो आहोत पूलकडे आणि तुम्हाला दाखवतो की पूलचा एरिया. एवढा मोठा पूल आहे आणि इथे एक मिनी पूल आहे.
सो गाईज आत्ताच आम्ही जस्ट स्विमिंग पूलमधून बाहेर निघालो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे फोम पार्टीमध्ये. सो आम्ही तुम्हाला दाखवतो की इथे फोम पार्टीची काय मजा आहे. लेट्स गो. अरे तर इथे फोम पार्टी चालू आहे गाईज. आता ते फोम बंद झालंय, आता ते फोम परत चालू करतील. तुम्हाला रस्ता दाखवतो आम्ही. बाहेर आल्यावर थंडी वाजते. वाव. हे सुंदरसे कॉटेजेस आहेत. हा हे इथे कॉटेजेस पण अवेलेबल आहेत, टेंट्स पण अवेलेबल आहेत आणि एक वेगळ्या टाईपचे पण टेंट्स आहेत. म्हणजे टेंट्स की म्हणजे ते थोडं स्पेसमध्ये एक आहे असं. हे कॉटेजेस पण छान आहेत. हे बघा इथे एक आहे, इथे एक आहे. आता आपण ज्या रस्त्याने जाऊ तिथून डायरेक्ट आपण कॅन्टीनमध्ये जाणार आहोत. आपण इथे हायटी करू. आता इथे ओंकार गेलाय कुपन आणायला हायटीसाठी. आमच्या दोघांचे 3 कुपन आहेत. हायटी डिनर आणि उद्याचा ब्रेकफास्ट. उद्या 12 वाजता चेकआउट आहे. आम्ही तुम्हाला जाण्याच्या टायमाला किंवा रात्री ह्याचे सगळे इन्फॉर्मेशन देतो. मला माहिती ना माझा आवाज पोचतो की सगळं कानाने नाक कान बंद झालंय. अरे कहना क्या चाहते हो. सॉरी, पाण्याने नाक कान बंद झालं, माझं डोकं पण हँग झालंय. तर आम्ही तुम्हाला मग तेव्हा सगळी इन्फॉर्मेशन देतो. ह्यांची प्रॉपर आयटेनरी आहे 2 डेजची. म्हणजे लॉग इन आणि चेक इन आणि चेकआउट नंतरची. तर मग आता चेक इन गेले आमचं एवढं सगळं इव्हेंट ॲक्टिव्हिटीज झाले. आता संध्याकाळचे पण काही इव्हेंट्स आहेत. सगळं छान छान गेम्स वगैरे आहेत. आता आम्ही जातो हायटीला. तर गाईज आमचं हायटी आम्ही घेतलेत कांदा भजी केक आणि मी घेतले कॉफी. तू काय घेतले? चहा. चलो बाय बाय. आम्ही आत्ताच फ्रेशन अप झालो आहेत. आता कदाचित झुंबा चालू झाला असावा, बघू आता. आमचं नाईट सूट. कॅमेरा पण सोडा. ओके गाईज झुंबा चालू आहे. बापरे, सगळा स्किन केअर गेला माझा. आता इथे झुंबा झाला. आता गेम्स चालू होणार आहेत, फन गेम. तर तेही दाखवू आम्ही तुम्हाला काय काय खेळणार. आई शपथ. आपको इस तरफ से काउंटिंग शुरू करनी है. जहां पर 25th पर्सन होगा वहां पे उठाना है. कच्चे को काउंट नहीं करना है, बट आपको काउंट योरसेल्फ. आपको यहां से शुरू करना है. जहां पर 25th पर्सन वाला उठाना है, कच्चे को काउंट नहीं करना है, काउंट योरसेल्फ. यस यस, इनको काउंट करना है. 3 2 1 एंड साउंड म्यूजिक. Blue. Yes. Blue water, blue sky, blue film. Blue actually is good color, right? While pink, बहुत अच्छी चीज होती है, right? Pink is too good. So this side is blue, this side is by default pink. Do not back out. What do you guys have to do? जल्दी से पहन. So इसको दो. पहन लो इसको. Music. लाईट नाहीये तर आमचं गेम
यारों मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया तोंड बघा असं तोंड बघा एवढं चांगलं मी गाणं गाते याच्यासाठी आणि याचं तोंड बघा तू हरणार आहेस तर ना आता आम्ही कॅरम खेळतोय गाईस तिथे डीजे नाईट चालू आहे पण सध्या कोण आलं नाहीये फ्लोअरवर तर मग आम्ही इथे टाइमपास करतोय Rule How's number your time? 4. For example, what's your favorite number, buddy? 69. For example, मैंने number तर गाईज इथे सिग्नेचर कॉम्पिटिशन चालू आहे हे लहान पोरं आहेत चिल्लर पार्टीचे काय सिग्नेचर्स आहेत guys, last 1 minute. आम्ही आता हाऊजी वगैरे खेळून झाले आता इथे एक मूवी दाखवत आहेत माहिती नाही कोणती मूवी आहे बघू आता आणि आज आहे आपल्या दादाचा बर्थडे लाइफ भी 2 कौड़ी की होगी क्या मोल भाव करूंगा गुड मॉर्निंग गाईज ब्रेकफास्ट टाईम आम्ही आता उठलो आहे फ्रेश वगैरे झालं आहे आणि आता ब्रेकफास्ट करायला आलो इथे सकाळी ट्रेक होतं 7 ते 9 आय गेस तर आम्ही नाही गेलो त्या ट्रेकला आम्ही झोपा काढल्या झोपातून झाली ओके ते गेम्स चालू आहेत बॅडमिंटन आणि ते रायफल शूटिंग आता आपण रायफल शूटिंग करायला जाऊया शूटर आता मग अशी लागायला आता नाही लागणार नाही लागत बोलली ओ पडला पण कशी वाटली तुला तुझी बर्थडे ट्रिप एक नंबर खूप छान वेल ऑर्गनाईज होती थँक्यू फॉर युअर एफर्ट्स आणि असेच रोज असेच प्लॅन करत जा कारण की आमच्या बॉईजकडे एवढं डोकं नसतं सो यू आर द गर्ल अँड हे इनिशिएटिव्ह तूच घ्यायला पाहिजे छान छान आवडलं ना खूप छान व्यवस्थित मस्त हॅपी बर्थडे थँक्यू सो गाईज तुम्ही पूर्ण कॅम्प कर्लीचा हा एरिया पाहिला असेल की काय काय आहे सो जसं आम्हाला कळतं आहे की खूप छान इथे सगळ्या गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत प्लस फन ॲक्टिव्हिटीज खूप जास्त आहेत म्हणजे इतर कॅम्पेनपेक्षा जसं की अँकर गेम्स खूप छान आहेत इथे त्यासोबत DJ नाईट आहे त्यासोबत तुम्ही पूलमध्ये सुद्धा पार्टी करू शकता फोम पार्टी जे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे ते इथे खूप आहे आणि त्यानंतर वॉशरूम्स खूप छान मेंटेन त्यांनी केलेले आहेत क्लीन आहेत सो एकंदरीत मुंबईपासून बघायला गेलं तर याचा अंतर जवळजवळ 1-2.5 तास आहे सो म्हणजे थोडंफार आतमध्ये आहे कर्जत स्टेशनपासून बट इट्स ओके तुम्ही नक्की इथे येऊ शकता म्हणजे जर मला विचारलंच तर मी या पूर्ण या कॅम्प कर्लीजला 5/4.5 रेट करेल खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा ते खूप असे छान आहेत बोलायला सुद्धा ते सगळं काय बोलतात त्याला असं पटकन सॉल्व्ह करतात काय असेल इश्यू असेल तर पटकन हा म्हणजे असं बाबा हा आणि सगळ्यांकडे नीट लक्ष देतात आणि ते रात्री आणि ते रात्रभर मस्त गेम्स चालू असतात तुम्ही अजिबात इथे बोर होणार नाही जरा सुद्धा बोर होणार नाही बोर होणार नाही मला तरी असं वाटतं की इथे टाइम खूप कमी अवेलेबल आहे आणि ॲक्टिव्हिटीज खूप जास्त आहेत असं वाटतं आणि जे खरंच खूप छान आहे म्हणजे आम्ही लास्ट टाइम पावना लेकला गेलो होतो सो त्या ठिकाणी फक्त आम्ही एक टेंटमध्ये राहिलो थोडं बहुत डान्स केला आणि नॉर्मल कॅम्पेनला ते तसंच नॉर्मल रुटीन आहे की चेक इन नंतर हा
चेक इन नंतर थोडं ब्रेकफास्ट होणार, मग त्यानंतर तुम्ही तुमचं चिल करायचं, थोडे गेम्स असतील ते खेळायचे, त्यानंतर रात्री डायरेक्ट DJ नाईट, डिनर आणि झोपायचं. इथे तसं नाही, इथे फुल आपण आल्यापासून ते चेक इन पासून ते चेकआउटपर्यंत सारे गेम्स आहेत इथे, खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत, सगळं खूप छान आहे इथे. सो नक्की विजिट करा आणि प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा. प्लीज आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. रिझन म्हणजे आम्हाला थोडंफार रिग्रेट आहे बिकॉज लॉट ऑफ वर्क आहे सध्या जीवनामध्ये. सो त्यामुळे आम्हाला व्हिडिओज बनवणं जमत नाही आहे. तरीसुद्धा म्हणजे आपले काही ऑडियन्स आपल्या डिमांड करतात की व्हिडिओज बनवा. ओके, आणि त्यासाठी आम्ही खरंच खूप आम्ही नक्की ट्राय करतो. आणि यापुढे म्हणजे वी शो दॅट की ॲटलिस्ट एक मंथमधून आपण 2 तरी व्हिडिओज अपलोड करायच्या कमीत कमी तरी. आणि वी मेक शुअर की आपल्या ज्या व्हिडिओज असतील त्या नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असतील. ओके, इन्फॉर्मेटिव्ह असतील नक्कीच. म्हणजे इट इज ऑल अबाउट द लाईफस्टाईल, इट इज ऑल अबाउट द नेचर, इट इज ऑल अबाउट द फन. सो आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत राहू. आम्हाला असं प्रेम करत राहा आणि जर काही चुकलं माकलं असेल तर आम्हाला काय नाही सोडा. चलो, सो यासोबत आपण हा ब्लॉग एंड करूयात. ओके, कारण की यानंतर आम्ही फक्त जस्ट घरी जाणार आहोत. ओके, आम्ही कुठे स्टॉप वगैरे घेणार नाही आहोत. आणि खूप ऊन आहे बाहेर. आम्ही एवढा उन्हाळ्यात आले इथे, एकतर पावसात तुम्हाला खूप जास्त एक्स्ट्रा मजा येईल और थंडीमध्ये. आणि द मेन पॉइंट इज की भलेही कर्जत हा जरी मेन स्टेशन असेल तरी हे भिवपुरीला खूप जवळ आहे. म्हणजे हे भिवपुरीतच आहे प्रॉपर. ओके, याचा आम्ही ॲड्रेस वगैरे आपल्या काय म्हणतात त्याला डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. यांना सुद्धा टॅग करू. काही तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्यांना डायरेक्ट DM करू शकता, तर यांचं इन्स्टा अकाउंट चॅनल चेक करू शकता. बाय बाय. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर आम्हाला बोलताच येत नाही. या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.